कोकण, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। शिवाय मुंबईमध्ये आज आणि उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मान्सूनच्या निरोपाची वेळ आता जवळ आली आहे। आणखी 5 दिवसांनंतर म्हणजेच 19 सप्टेंबरपासून मान्सून माघारी जायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। यंदाच्या वर्षी देशावर वरुणराजाने चांगलीच कृपा केली। महाराष्ट्रासोबतच देशभरात चांगला पाऊस झाला। गोंदिया जिल्ह्यातील हाजरा फॉल धबधब्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विसर्ग होत असलेल्या धबधब्याजवळ बसून एक युवक व्हिडिओ बनवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मुक्ताईनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिकांची पाण्याची चिंता मिटली आहे। सातपुडा पर्वतरांगेतील चारठाणा तलाव 100% भरलाय आणि सततच्या पावसामुळे सातपुडा पर्वतरांगांचं सौंदर्य चांगलंच बहरलंय। पावसाळा सुरू होऊन 3 महिने उलटले तरी देखील मनमाड, नांदगाव या भागामध्ये सलग दमदार पाऊस झालेलाच नाही। नदी, नाले, ओढे कोरडे पडलेत, तर नागासक्या धरणामध्ये अजूनही पुरेसं पाणी साठलेलं नाही। त्यामुळे ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे। जळगावच्या यावलमध्ये केळी पिकावर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीचे पंचनामे करावेत अशा मागणीचं निवेदन कृषी मंत्र्यांकडे भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी दिले। तर यंदा देखील केळी उत्पादक पिकावरील रोगामुळे शेतकरी अडचणीत आलाय। तर गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला। त्यासाठी तातडीने वितरण करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले। श्रावण संपल्यावरही अनेक घरांमध्ये गणपती विसर्जन होईपर्यंत मांसाहार केला जात नाही। त्यामुळे मासळीला भाव नव्हता। मात्र घरातील गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मत्स्यप्रेमींनी मासे खरेदीसाठी गर्दी केली। कोळणी सांगतील त्या भावाने माशांची जोरदार खरेदी झाली। सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता राज्याचं शिक्षण सुद्धा दर्जेदार असावं। स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यातील मुलं मागे पडू नयेत म्हणून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे। त्यासाठी 3री ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे। गणेशोत्सव काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता 3 दिवसात एकूण 22 रात्रकालीन विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय। रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देणाऱ्या प्रवाशांना आता शेवटच्या लोकलची चिंता न करता फिरता येणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरता 22 सप्टेंबरला मतदान पार पडणार आहे। 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार असून या निवडणुकीसाठी एकूण 13,406 मतदार आहेत। मुंबईतील रखडलेल्या 5,800 गृहप्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मुद्दा अद्याप निकालात निघालेला नाही। या संदर्भात राज्य सरकार किंवा कोणत्याही यंत्रणेकडून सकारात्मक पावलं उचलली जात नाहीयेत। त्यामुळे पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पातील रहिवासी आर्थिक संकटात सापडलेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज धाराशिव दौऱ्यावरती आहेत। परांडा शहरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तर धाराशिव शहर शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। मी 20 वर्षांपासून आमदार आणि 7 वर्षांपासून मंत्री आहे, पण आजतागायत 16 तास काम करणारा एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही असं म्हणत गुलाबराव पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुतिसुमनं उधळली। जळगावमधील पाथरीसह वेगवेगळ्या गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामीण मतदारसंघाच्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। मंत्री गिरीश महाजन जामनेर मतदारसंघातील लिहितांडा इथे कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असता रस्त्याच्या दुरवस्थेवरून ग्रामस्थांनी त्यांना घेरलं। गिरीश महाजनांना ग्रामस्थांनी गावातल्या चिखलातून दुचाकीवरती घेऊन जात रस्त्याची दुरवस्था निदर्शनास आणून दिली। सलग 4 दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडलेत। परिणामी विमान तिकीट दरामध्ये वाढ होऊन ते 9,000 रुपयांच्या घरात गेले आणि यात प्रामुख्याने गोवा, अहमदाबाद आणि उत्तरेतील ठिकाणांसाठीच्या उड्डाणांचा समावेश आहे। मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होईल अशी ग्वाही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मिरज रेल्वे कृती समितीच्या अध्यक्षांना दिली आहे। मिरज आणि कोल्हापूर लवकरच फास्ट ट्रॅकवरती येणार आहे। तर आज मिरज पुणे मिरज अशी वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन पार पडणार आहे। भारतामध्ये एकूण 200 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले। त्यात राज्यातील 38 शेतीमालांचा समावेश आहे। महाराष्ट्र देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, तर राज्यातील अनेक शेतीमालात
जागतिक बाजारपेठ मिळण्यात आणि शेतकऱ्यांचा नफा वाढण्यात मदत होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार पालिका पुढील वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती सक्तीचे करणार आहे. याबाबत लवकरच गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीसोबतच पर्यावरणपूरक मूर्तीबाबत चर्चा करून मार्ग काढण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूषण गगराणींनी आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीच्या कामात कसूर नको असे आदेश भूषण गगराणींनी अधिकाऱ्यांना दिलेत. म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आलेत आणि 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर झाली आहे. 8 ऑक्टोबरला मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे अर्जदारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. MSRDCनं राज्यातील 3 महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पातील उर्वरित बांधकामांसाठी एकूण 6 टप्प्यात निविदा मागवल्या होत्या. त्यात 11,000 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळालाय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग विस्तारीकरणातील नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली महामार्ग प्रकल्पातील एकूण 3 टप्प्यांसाठी 11 निविदा सादर झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रयोगशाळेला राष्ट्रीय परीक्षण आणि अंश परीक्षण प्रयोगशाळा अधिस्वीकृती मंडळाकडून मानांकन प्राप्त झाले. पालिकेच्या प्रयोगशाळेत पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेवरती आता शिक्कामोर्तब होणार आहे. पुण्यात पावसानं दडी मारल्यानं गेल्या आठवड्याभरात तापमानात वाढ झाली. शहरातील बहुतांश भागातील कमाल तापमान 30 अंशांवरती होतं. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवसात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 14 गावांमध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास नवी मुंबई महापालिकेचाच धाव घ्यावी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 14 गावांना सहभागी करण्याच्या निर्णयावर तुतुमेमे रंगली असली तरी आपत्कालीन स्थितीत महापालिकेला झटकता येणार नाही. माओवादी संघटनेला 20 वर्ष झाल्याच्या निमित्तानं माओवाद्यांनी 25 पानांचं एक विशेष बुकलेट जारी केलंय. या पुस्तकात माओवाद्यांनी गेल्या 20 वर्षातला संघटनेचा लेखाजोखा मांडत 20 वर्षात 5,229 माओवाद्यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्याची कबुली दिली. सोबतच 20 वर्षात माओवाद्यांनी 4,073 हल्ले घडवल्याचं मान्य केलं. एकाच दिवसात सोनं 1,000 रुपयांनी झळाळलंय तर चांदीच्या दरात तब्बल 4,400 रुपयांची वाढ झाली आहे. जळगावात सोन्याचा भाव 73,900 रुपयांवरती पोहोचलाय तर चांदीसाठी 87,000 रुपये मोजावे लागणार आहेत. देशात विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होती. ऑगस्टमध्ये 1,31,00,000 लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती DGCAनं दिली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकूण 1,24,00,000 लोकांनी विमान प्रवास केला होता. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये ही वाढ 5.7% आहे. धाराशिवमधील डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू शाळेच्या संस्था सदस्यानं तत्कालीन मुख्याध्यापकाला हाताशी धरून शिक्षण विभागालाच लाखो रुपयांचा चुना लावलाय. गावातील नागरिकांनी शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करून सुद्धा शिक्षण विभाग मात्र मूग गिळून गप्प बसलाय. त्यामुळे गावकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. डहाणूतील वादग्रस्त वाढवण बंदर उभारण्यासाठी शासनानं जय्यत तयारी सुरू केली असून बंदरासाठी रस्ता तसंच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. आणि जिल्ह्यातील ग्रीनफील्ड हायवे MH248S निर्मितीकरता डहाणू तालुक्यातील 0 ते 11.4 किलोमीटर आणि पालघर तालुक्यातील 11.4 किलोमीटर ते 28.7 किलोमीटरमध्ये येणाऱ्या डहाणू तालुक्यातील 9 गावातील जमीन संपादित केली जाणार आहे. राज्यातील 5 वर्षांच्या विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून यंदा तब्बल 9,435 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशात 24% वाढ झाली आणि तब्बल 1,830 इतक्या अधिक विद्यार्थ्यांची भर पडली आहे. वैद्यकीय आणि आयुष अभ्यासक्रमांची समुपदेशन फेरी सुरू आहे. मात्र पुढील काही दिवस सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश विना विलंब होऊन प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष सलग 4 दिवस येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश केंद्रावरती प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचाही निर्णय घेतलाय. यंदा इंजिनिअरिंग शाखेसाठी तब्बल 1,40,000 विद्यार्थ्यांनी प्रवेशाची नोंद केली आहे. इंजिनिअरिंगच्या जवळपास 78% जागा भरल्याची आकडेवारी IT सेलनं दिली आहे. दरम्यान पुढील 2 दिवसात प्रवेश आणखी वाढण्याची शक्यता आहे.
10वी नंतर पारंपरिक अभ्यासक्रमाकडे न जाता थेट रोजगारक्षम व्यावसायिक कोर्सला प्रवेश घेण्याचा कल वाढलेला असून इंजिनिअरिंग डिप्लोमाला विक्रमी अशा 95,246 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं समोर आलंय आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8,781 इतकी विद्यार्थी संख्या वाढली आहे। त्यामुळे आता इंजिनिअरिंग डिप्लोमाला सुगीचे दिवस आल्याचं चित्र आहे। सोलापुरातील शेठ सखाराम नेमचंद रसशाळेत खरेदी विक्रीची नोंद न ठेवता संस्थेच्या महिला डॉक्टरसह 2 जणांनी 2,88,000 रुपयांची फसवणूक केली आहे। महिला डॉक्टरसह दोघांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। बीडच्या घोडका राजुरी इथे एसटी पेटवण्याचा प्रयत्न झाला। यावेळी एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करण्यात आली। या प्रकरणी 3 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या लागवड मोहिमेला स्पर्धात्मक रूप दिलं गेलं। त्यासाठी 113 कोटी रुपयांची विविध बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू लागवड मिशन मोडवर राबवण्याची सूचना केली आहे। तर बांबू लागवडीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्स नेमला गेलाय। माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळमध्ये सिंधुदुर्गच्या राजाचं दर्शन घेतलं आणि 2010 मध्ये निलेश राणे यांच्या संकल्पनेतून लालबागचा राजा धर्तीवर सिंधुदुर्गच्या राजाची स्थापना करण्यात आली होती आणि सिंधुदुर्गच्या राजाचं हे 15वं वर्ष आहे। दरम्यान निलेश राणे यांनी बापाचं दर्शन घेत विधिवत पूजा केली। ईद मिलाद निमित्तानं भुसावळमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। शहरातील मुस्लिम बहुल भागामध्ये घरावर तसेच रस्त्याच्या बाजूला विद्युत रोषणाई करण्यात येते। या पार्श्वभूमीवर शहरामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय।